नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्ग समीकरणे यातील सरळसंच 2.6. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सरळसंच 2.5 पूर्णपणे सोडवलेला आहे. त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर बघा, पहिला प्रश्न आहे याच्यातला, प्रगतीच्या 2 वर्षांपूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार हा वयदर्शक संख्यांचा गुणाकार, म्हणजेच काय, तर त्याला वयदर्शक संख्यांचा गुणाकार असं आपण म्हणतो. तो 84 आहे. तर त्याचे आजचे वय काढा. आता आपल्याला प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं यांचा वयांचा गुणाकार दिलेला आहे. ओके, मग त्याचं आपल्याला आता आजचं वय या ठिकाणी काढायचं आहे. मग आपल्याला सुरुवातीला काय लिहावं लागेल बघा. तर समजा प्रगतीचे आजचे वय हे x वर्ष आहे. आपल्याला कोणतं तरी एक चल मानावं लागेल, है ना. आपल्याला आजचं वय माहीत नाही, त्याच्यामुळे आपण एक चल मानलं, ते आहे x वर्ष. आणि म्हणून त्यानंतर तिचे 2 वर्षांपूर्वीचे वय दर्शवणारी संख्या. आता इथं बघा, 2 वर्षांपूर्वी असणार आहे म्हणजे पाठीमागची असणार आहे, त्याच्यामुळे एक्समधून वजा करायची ती संख्या. कोणती संख्या असेल, तर 2 असेल, 3 असेल, ते 2 दिली आहे, त्याच्यामुळे आपण एक्समधून 2 वजा करायचे आहे. पूर्वी असेल तर संख्या वजा करायची आहे, आणि वर्षांनंतर म्हणजे त्याच्या पुढचं जर वय असेल तर त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे. याच्यामधलं फरक फक्त लक्षात ठेवायचं. जर पूर्वी असेल तर वजा करायचं आणि नंतर असेल तर अधिक करायचं. ओके, त्याच्यामुळे तिचे 2 वर्षांपूर्वीचे वय दर्शवणारी संख्या ही x वजा 2 वर्षे होती, आणि 3 वर्षानंतरचे वय दर्शवणारी संख्या ही x अधिक 3 वर्षे असेल. ठीक आहे, याच्यातला डाऊट क्लिअर झाला. ठीक आहे, मग आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, पहिल्या दिलेल्या अटीनुसार त्यांनी पहिली अट काय दिली आहे, म्हणजे अट काय दिली आहे बघा. तर 2 वर्षांपूर्वीचे वय गुणिले 3 वर्षानंतरचे वय यांचा गुणाकार किती आहे, तर तो 84 आहे, है ना. हे त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे. मग आता 2 वर्षापूर्वीचे वय किती आहे, आपण वरतीच लिहिलं आहे, ते आहे x वजा 2, आणि गुणिले 3 वर्षानंतरचे वय आहे x अधिक 3, आणि बरोबर किती आहे, तर ते 84 आहे. मग आता हे आपण सॉल्व करू शकतो. एक्सने ह्या कंसातील संख्येला गुणायचं आहे, तसंच वजा 2ने सुद्धा या कंसातील संख्येला गुणायचं आहे. एक्सने गुणल्यानंतर बघा, x गुणिले x x वर्ग, x गुणिले 3 3x, आता वजा बघा, दोन्ही आतील संख्येला गुणायचं आहे. वजा 2 गुणिले x वजा 2x, आणि वजा 2 गुणिले 3 म्हणजेच वजा 6. ओके, 84 आहे, तसेच राहतील. आता इथं बघा, x वर्ग अधिक 3x वजा 2x म्हणजे x राहिला फक्त, आणि वजा 6 आहे, तसेच या ठिकाणी राहणार. म्हणजेच x वर्ग अधिक x वजा 6 बरोबर 84. आता x वर्ग अधिक x वजा 6, आता बघा 84 पलीकडे आहे, ते आपण या साईडला घेतले की त्याचे चिन्ह बदलणार, ते होणार वजा 84 होतील. ठीक आहे, बरोबर 0. आता x वर्ग अधिक x वजा 6 वजा 84 किती होतात बघा, तर ते वजा 90 होतात, बरोबर 0. आता आपण वजा 90चे कसे बघा हे पडलेले आहेत, ह्याचे बघा, अधिक 10 वजा 9 म्हणजेच बघा 10 9 90. ह्याच्यामध्ये आपल्याला अधिक x पाहिजे आहे ना, मग त्याच्यामुळे त्याची मुळे कशी निघाले आहेत, अधिक 10 वजा 2 x, आणि यांचं 90च्या बाबतीत बघा आपण केलं आहे 10 9 90. ठीक आहे, त्याच्यामुळे हे त्याचे आपण मुळे काढलेले आहेत, ते फॅक्टर्स काढलेले आहेत, ते आपली बरोबर आहेत. मग आता याच्यामध्ये बघा, या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, तर x वर्ग अधिक 10x आणि वजा 9x वजा 90 बरोबर 0. 10 वजा 9 किती आले, x आहे. ठीक आहे, याच्याऐवजी आपण हे एक लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय कॉमन काढणार बघा, x कॉमन काढले आहेत, कंसात काय राहिले x अधिक 10, x गुणिले x x वर्ग, x गुणिले 10 10x. ठीक आहे, त्यानंतर वजा आहे, तर ह्याच्यात काही कॉमन काढू शकतो, तर 9 कॉमन काढू शकतो. कंसात करायला हाच कंस येते येणार, x अधिक 10 बरोबर 0. हे बरोबर आहे का बघा, 9 गुणिले x 9x, आणि 9 गुणिले 10 वजा 90, इथं बघा आहे 10 9 90. मग आता जो कॉमन आहे तो पहिल्यांदा आपण घेऊया कंस. x अधिक 10 हा कॉमन कंस आहे, दुसऱ्या कंसामध्ये x वजा 9 येईल, x वजा 9 बरोबर 0. मग त्याच्यामुळे प्रत्येक कंस बरोबर आता 0 करूया आपण, म्हणून x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. आता 10 जे आहे ते आपण पलीकडे गेले की ते अधिकचे वजा 10 होतील. ठीक आहे, त्याच्यामुळे x बरोबर वजा 10, किंवा आता बघा वजा 9 आहेत, पलीकडे गेले की ते अधिक 9 होतील, म्हणजेच x बरोबर 9. आता बघा, आता इथं जे वजा 10 आलेलं आहे, परंतु वय हे ऋण नसते, है ना. वय हे कधीच ऋण नसते, ते नेहमी धन असते, आणि म्हणून x बरोबर वजा 10 ही किंमत अग्राह्य, म्हणजे ती ग्राह्य धरणार नाही. मग कोणती किंमत ग्राह्य धरणार आहे, तर x बरोबर 9, आणि म्हणून x बरोबर 9 ही किंमत ग्राह्य, आणि म्हणून मग प्रगतीचं आजचे वय किती होईल बघा, तर ते 9 वर्ष होईल. ओके,
ओके, पण त्याने फक्त आपल्याला आजचेच वय काढायला आलेलं होतं. आता याच्यावरूनच आपण बघा 2 वर्षापूर्वीचं सुद्धा वय काढू शकतो. म्हणजेच काय करायचं आहे, आजच्या वयातून 2 वर्षापूर्वीचं वय वजा करायचं आहे. कारण का 2 वर्षापूर्वीचं वय हे 1 वजा 2 होतं आहे ना. मग 9तून 2 गेले किती राहिले बघा, तर ते 7 राहिले. 2 वर्षापूर्वीचं वय 7 आणि 3 वर्षानंतरचं वय म्हणजेच आपण काय करणार 9 अधिक 3 करणार आहे ना. मग त्याच्यामुळे 9 आणि 3 किती झाले बघा, तर ते 12 झाले. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्याला काढायला नाही सांगितलं, फक्त मी तुमच्या माहितीसाठी हे एक्स्ट्रा सांगितलेलं आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला आजचे वय काढायचं होतं. ठीक आहे, चला आता याच्यातलाच आपण दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा बघूया. 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तिथं कोणत्या संख्या दिलेल्या आहेत बघा, तर क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आहे ना. मग आता बघा त्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी लिहिणार आहोत. समजा पहिली समनैसर्गिक संख्या ही x आहे. कोणती संख्या आहे आपल्याला माहीत नाही आहे, त्यासाठी आपण x हे चल मांडलं आहे. तुम्ही कोणतेही चल मांडलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, म्हणून क्रमागत दुसरी समनैसर्गिक संख्या, आता त्याच्यामुळे क्रमागत समनैसर्गिक संख्या येणार आहे. मग त्याच्यामुळे समनैसर्गिक संख्या पहिली आहे ते x अधिक 2 असणार आहे. पहिली x, त्याच्यानंतरची येणार आहे ती असणार आहे 2, कारण का त्यांनी सम सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे 1 नाही येतं 2 येणार आहे. सम म्हणजे 2, 4, 6, 8 अशा पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर x अधिक 2 ती असेल. या संख्यांच्या वर्गांची बेरीज ही 244 आहे. त्याच्यामुळे या अटीनुसार आता बघा, आता त्यांनी काय दिलेलं आहे, 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे समनैसर्गिक संख्या ही x आहे, त्याचा वर्ग करायचा, अधिक दुसरी समनैसर्गिक संख्या ती क्रमागत येणार आहे, त्याचा वर्ग करायचा, आणि या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज ओके ती आहे 244. ठीक आहे, हे जे आपण लिहिलेलं आहे समीकरण ते प्रश्नाप्रमाणे लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये चुकायचं नाही. आता मग आपण हे सॉल्व करूया. x वर्ग आहे तसंच लिहिलं. आता या ठिकाणी बघा x अधिक 2चा वर्ग म्हणजेच हे काय आहे बघा, तर हे काय आहे, तर a अधिक b कंसाचा वर्ग आहे. ठीक आहे, मग हे आपण कसं सोडवतो बघा, हे आपण कसं सोडवतो, a वर्ग अधिक 2 गुणिले ab अधिक bचा वर्ग. मग त्याप्रमाणे इथं आपण लिहिणार आहे बघा, xचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजेच a गुणिले b अधिक bचा वर्ग बरोबर 244. मग हे x वर्ग अधिक x वर्ग अधिक b दोन्ही 4x आणि अधिक 4 बरोबर 244 येईल. x वर्ग अधिक x वर्ग किती झाले बघा, तर ते 2x वर्ग झाले. म्हणून 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 244 झाले. ठीक आहे, मग आता 244 आपण डाव्या बाजूला घेतले तर ते अधिकचे वजा होतील. 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 वजा 244 बरोबर 0 होईल. ओके, मग आता बघा 2x वर्ग अधिक 4x 244मधून आपल्याला 4 घालवायचे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे किती राहील बघा, तर वजा 240 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला येईल बरोबर 0. ओके, तर आता आपल्याला दिसते बघा इथं 2 आहे, 4 आहे, 240 आहे, म्हणजे आपण प्रत्येक समीकरणातील प्रत्येक पदाला 2ने भागू शकतो. ओके, मग आता इथं बघा आपल्याला काय मिळालं, 2ने भागून आपल्याला इथे मिळालेलं आहे x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. 2ने भागून आपल्याला हे समीकरण मिळालं. आता इथे 120 आपण कसे केले आहेत बघा, आपल्याला किती फॅक्टर मिळतात बघा, तर अधिक 12 आणि वजा 10, 12तून 10 गेले, राहिले इथं 2. ठीक आहे, आणि 12 10 120. ठीक आहे, म्हणजे हे आपलं बरोबर आहे. मग आता बघा या ठिकाणी आपण लिहूया x वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. हे म्हणजेच हे समीकरण आहे. ठीक आहे, याचे फक्त आपण इथं फॅक्टर लिहिलेले आहेत, कारण अधिक 12 वजा 10 म्हणजेच 2. आता याच्यामध्ये आपण काय कॉमन काढलं बघा, तर x कॉमन काढलं, कंसात राहिलं x अधिक 12, x गुणिले x वर्ग x गुणिले 12 12x. ओके, आता इथं वजा चिन्ह आहे, त्याच्यामध्ये वजा चिन्हच द्यायचं. याच्यामध्ये इथं आपण काय कॉमन काढू शकतो, तर 10 कॉमन काढू शकतो. हा कंस तोच इथं रिपीट करायचा आहे, फक्त बरोबर आहे का चेक करायचं. 10x म्हणजेच 10x आणि 10 गुणिले 12 म्हणजेच, आणि इथं वजा चिन्ह आहे, त्याच्यामुळे वजा 10 गुणिले 12 म्हणजेच वजा 120. ठीक आहे, म्हणजे हे बरोबर आहे. इथून पुढचं तर आपल्याला तर सॉल्व करायला इथंच कॉमन कंस आहे तो एकदा घ्यायचा आणि राहिला ते दुसऱ्या कंसामध्ये घ्यायचं. x वजा 10 बरोबर 0. तर प्रत्येक कंस बरोबर 0 घेऊया आपण. x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणजेच x बरोबर अधिक 12चे वजा 12 होतील किंवा x बरोबर वजा 10चे अधिक 10 होतील. आता बघा इथं
परंतु नैसर्गिक संख्या ही ऋण नसते. ठीक आहे, मग त्याच्यामुळे x बरोबर -12 ही किंमत अग्राह्य असणार आहे. म्हणून x बरोबर 10 ही किंमत आपण ग्राह्य धरूया. आणि म्हणून आता इथं बघा आपल्याला काय करायचं आहे, पण पहिली नैसर्गिक संख्या काय होईल तर ती आपण x मानलेली आहे. तर x किती आहे 10, मग त्याच्यामुळे x ही 10 झालेली आहे. आणि दुसरी क्रमांक नैसर्गिक संख्या म्हणजेच काय असणार आहे तर ते x+2 आहे. मग त्याच्यामुळे आपण 10 मध्ये 2 मिळवायचे आहे. तर किती झाले बघा 12. त्याच्यामुळे त्या संख्या 10 आणि 12 आहेत. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न सोपा होता. तशा पद्धतीचे आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. आता तिसरा प्रश्न बघा, श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत 1950 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगांतील झाडांची संख्या किती? पुढील प्रवाह आकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा. आता त्यांनी आपल्याला या ठिकाणी एक प्रवाह आकृती दिलेली आहे, त्यानुसार आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. तर काय आहे बघा ती प्रवाह आकृती. समजा उभ्या रांगेतील झाडे हे x आहेत आणि आडव्या रांगेतील झाडे हे किती असणार आहेत ते आपल्याला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर एकूण झाडे किती असणार आहे म्हणजेच त्या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. त्याच्यानंतर उभ्या हितासनी ह्या ठिकाणी ही स्टेप आहे. वर्ग समीकरण आपल्याला तयार करावं लागेल. त्याच्यानंतर x ची किंमत काढा. पुढे उभ्या रांगेतील झाडे किती आणि शेवटचं आहे आडव्या रांगेतील झाडे किती आहेत. ओके, एकदा उभ्या रांगेतील झाडे निघाली की आडव्या रांगेतील झाडे सुद्धा आपल्याला निघणार आहेत. मग आता आपल्याला उत्तरामध्ये काय लिहायचं आहे सुरुवातीला ते आपण बघूयात. समजा उभ्या रांगेतील झाडांची संख्या ही x आहे. ओके, माहीत नसल्यामुळे आपण x लिहिला. मग त्याच्यामुळे आडव्या रांगेतील झाडे किती झाले बघा तर x+5 झाले. ठीक आहे, त्याच्यामुळे ते येणार आहेत x+5 झाडे असतील. मग त्याच्यामुळे एकूण झाडे किती झाले बघा तर आपल्याला काय करायचं आहे उभ्या रांगेतील झाडे गुणिले करायचे, अधिक नाही करायचं, आपल्याला गुणाकार करायचा आहे. उभ्या रांगेतील झाडे गुणिले आडव्या रांगेतील झाडे करायचं आहे. ओके, मग आता दिलेल्या माहितीनुसार एकूण झाडे किती आहेत बघा तर ते 150 आहेत. त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेले आहे की एकूण झाडे 150 आहेत. मग आता बघा उभ्या रांगेतील झाडे गुणिले आडव्या रांगेतील झाडे बरोबर 150. ठीक आहे, म्हणजेच x गुणिले x+5 बरोबर 150 आहेत. मग आता x ने आतील संख्यानं गुणूया. x गुणिले x² अधिक x गुणिले 5x बरोबर 150. ठीक आहे, आता 150 जे उजवीकडे आहे ते आपण डाव्या साईडला घेतल्यानंतर त्याचे चिन्ह बदलणार. म्हणजेच x² अधिक 5x वजा 150 बरोबर 0. ओके, मग आता याचे बघा काय काय मुळे निघतील. तर वजा 150 आपण अधिक 15 वजा 10 लिहिलं. म्हणजे 15 10 150 अधिक 15 वजा 10, 15तून 10 गेले राहिले 5. म्हणजे या ठिकाणी अधिक 5 सुद्धा आपल्याला मिळत आहे. मग या ठिकाणी आपण लिहिलं x² अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0. म्हणून x आपण आता कॉमन काढला. x कंसात x अधिक 15 आणि या ठिकाणी वजा 10 आपण कॉमन काढले. इथं काय राहिलं बघा x अधिक 15 बरोबर 0. मग त्याच्यामुळे जो कॉमन कंस आहे तो आपण एकदा लिहिला x अधिक 15, दुसऱ्या कंसामध्ये x वजा 10 बरोबर 0. आता प्रत्येक कंस बरोबर 0 येणार. इथं x अधिक 15 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. आता बघा x बरोबर अधिक 15चे वजा 15 होतील किंवा x बरोबर वजा 10चे अधिक 10 होतील. पलीकडे गेल्यानंतर संख्यांची चिन्हे बदलतात. ओके, परंतु बघा आता झाडांची संख्या ही ऋण नसते, म्हणून x बरोबर वजा 15 हे अग्राह्य असणार आहे है ना. x बरोबर वजा 15 हे नसणार आहे, म्हणून x बरोबर 10 हे ग्राह्य असणार आहे. ठीक आहे, आणि म्हणून उभ्या रांगेतील झाडांची संख्या ही किती असणार आहे बघा तर ती x असणार आहे. ती किती आहे तर ती 10 आहे. आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या ही किती असणार आहे तर x+5. त्याच्यामध्ये 10 मध्ये 5 ॲड करायचे किती झाले बघा तर ते 15 झाले. आणि म्हणून उत्तरांसहित प्रवाह आकृती आता पुढील प्रमाणे असणार आहे. याच्यामध्ये आपण रिकाम्या जागा भरलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय काय बघा. समजा उभ्या झाडाच्या रंगाची संख्या आपण x मांडली. या ठिकाणी त्याने ऑलरेडी x आपल्याला दिलेलंच होतं. मग त्याच्यामुळे आडव्या रंगातील झाडे किती झाले बघा तर x+5 झाले. ठीक आहे, एकूण झाडे किती झाले तर त्या उभ्या आणि आडव्या झाडाची जे झाडे आहेत त्यांचा गुणाकार येत आहे. ठीक आहे, म्हणजे x गुणिले x+5. राईट. मग आता या ठिकाणी वर्ग समीकरण कोणतं आपल्याला मिळालं आहे तर x गुणिले x+5 बरोबर 150. ठीक आहे, तुम्हाला माहितीच आहे ते आपण आता सोडवलेलं आहे. x ची किंमत किती निघाली बघा तर ती 10 निघाली. आणि उभ्या रंगातील झाडे किती निघाले आहेत बघा तर 10 आणि आडव्या रंगातील झाडे हे आपल्याला 15 मिळालेले आहेत. 10 अधिक 5 बरोबर 15. ठीक आहे, आडव्या आणि उभ्या रंगातील झाडांची संख्या ही अनुक्रमे 15 आणि 10 ही
आहे. ओके, याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी सुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा तिसरा प्रश्न सोडवायचा होता. आता चौथा काय आहे प्रश्न ते आपण पटकन बघूयात. चौथा प्रश्न बघा, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजचे वय काढा. ओके, आता बघा किशोरचं आजचे वय काय आहे आपल्याला माहीत नाही, ते आपण 1 वर्ष मांडलं. समजा किशोरचे आजचे वय हे 1 वर्ष आहे, मग त्याच्यामुळे विवेकचे आजचे वय हे किती होईल बघा, तर ते 1+5 वर्ष होईल. कारण इथे लिहिलं आहे बघा, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून, त्याच्यामुळे आपण एक्समध्ये 5 ॲड केलेले आहेत. मग आता बघा त्यांच्या वयांचे गुणाकार व्यस्त हे अनुक्रमे किती असणार आहेत, मग ते 1/x असणार आहे. 1/x व 1/x अधिक 5 असणार आहेत. व्यस्त करायचं आहे म्हटल्यावरती एक्सचा व्यस्त हा 1/x आहे आणि x अधिक 5 याचा व्यस्त काय होईल, तर 1/x अधिक 5 होईल. ठीक आहे, व्यस्त काय आहे हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, परंतु आता त्यांनी अट दिलेली आहे बघा, दिलेल्या अटीनुसार त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज ही आपल्याला 1/6 आहे ना. मग त्यामुळे त्यांचे जे गुणाकार व्यस्त आहे ते आपण लिहूया. 1/x अधिक 1/x/5 बरोबर किती आहे, तर ते 1/6 आहे. ठीक आहे, याच्यावर आपण हे लिहिलेलं आहे. आता आपण काय करूया, त्रिकस गुणाकार करूया. आधी तर 1ला 1/5ने गुणूया आणि तर 1ला xने गुणूया. म्हणजे तिथं काय राहील बघा, तर 1 अधिक 5 अधिक x राहील वरती, छेद यांचा गुणाकार होईल x गुणिले 1 अधिक 5 आणि बरोबर 1/6 हे आहे तशीच राहतील. आता x अधिक x म्हणजेच 2x अधिक 5 आपण आहे तसेच लिहिले. xने आतमध्ये गुणूया, x वर्ग आणि अधिक 5x बरोबर 1/6. आता इथं सुद्धा आपण तिरकस गुणाकार यांचा करणार आहोत. म्हणजेच 2x अधिक 5ला आपण 6ने गुणूया आणि इथं 1ला याने गुणूया. म्हणजेच बघा 6 गुणिले 2x अधिक 5 बरोबर 1 गुणिले x वर्ग अधिक 5. ठीक आहे, आता हे पुढे आपण तर सॉल्व करूया. 6ने आतमध्ये गुणल्यावरती बघा काय होईल, 6×2 12x अधिक 6×5 30 बरोबर 1 गुणिले x वर्ग म्हणजेच x वर्ग अधिक 5x इथं आहे तसेच राहतील. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय राहिलेलं आहेत, आता x वर्ग आणि 5x घेतलेला आहे पण इथं. ठीक आहे, आणि ही टर्म आहे फक्त इकडे घेतलेली आहे कारण x वर्ग आहे त्याच्यामध्ये म्हणून, आणि ही टर्म आपण ह्या साईडला नेलेली आहे. आता बघा x वर्ग अधिक 5x तसंच राहील. आता बघा आता ह्या संख्या आपण डाव्या बाजूला घेतल्यामुळे त्याची सगळ्यांची संख्यांची चिन्ह बदलणार. अधिक 12x वजा 12x होईल, अधिक 30 वजा 30 होईल बरोबर 0. ठीक आहे, हे समीकरण आपल्याला आता मिळालं आहे. आता या ठिकाणी बघा अधिक 5 आणि वजा 12x आहे, म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल, तर वजा 7x मिळतील. म्हणून x वर्ग वजा 7x वजा 30 बरोबर 0. आता ह्याचे बघा आपलं काय अवयव निघतात बघा, वजा 30च्या अवयव वजा 10 आणि अधिक 3 म्हणजेच 10 त्रिक 30 आणि वजा 10 अधिक 3 म्हणजेच वजा 7 आहे. ठीक आहे, मग वजा 7 ऐवजी आपण हे लिहू शकतो, x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. 10तून 3 गेले वजा 17. ठीक आहे, चिन्ह आपल्याला मोठ्या संख्येचंच लिहायचं आहे. आता याच्यामध्ये काय कॉमन काढलं, तर आपण x कॉमन काढलं, कंसात काय राहिलं तर x वजा 10. ओके, आणि याच्यामध्ये आपण 3 कॉमन काढलं, अधिक 3 काढायचं आहे, कंसात काय राहील तर x वजा 10 बरोबर 0. हाच कंस इथं आपल्याला रिपीट करायचा असतो. मग आता प्रत्येक कंस बरोबर 0 घेऊया. पहिल्यांदा जो कंस कॉमन आहे तो आपण एकदाच लिहिलेला आहे, x वजा 10 गुणिले x अधिक 3 बरोबर 0. प्रत्येक कंस बरोबर आपण 0 करूया. x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0, म्हणजेच x बरोबर 10 किंवा x बरोबर वजा 3 असणार आहे. आता या ठिकाणी बघा, परंतु वय हे ऋण नसते ना, मग त्याच्यामुळे x बरोबर वजा 3 ही किंमत अग्राह्य आहे. ठीक आहे, आणि म्हणून x बरोबर वजा 10 ही किंमत ग्राह्य धरणार आहे. ठीक आहे, आणि म्हणून किशोरचे आजचे वय किती झाले, तर ते आजचे वय आहे त्याचं 1 वर्ष. 1 वर्ष म्हणजेच किती झालं, तर ते 10 वर्ष झालं. आणि विवेकचे आजचे वय किती आहे, तर ते 1 अधिक 5 आहे, कारण का तो किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, त्याच्यामुळे 10 अधिक 5 करायचं आहे, तर ते आहे 15 वर्ष. आणि म्हणून किशोरचे आजचे वय हे 10 वर्ष आणि विवेकचे आजचे वय हे किती असणार आहे, तर ते 15 वर्ष असणार आहे. ठीक आहे, ह्याच्याबद्दल जर काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या आदर्श क्लासेसला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर आता बघा आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. 6वा प्रश्न आहे बघा, तर 5वा प्रश्न आहे तो आता आपण बघूया. 5वा प्रश्न आहे बघा, सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा
दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण हे किती आहेत? ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, सोपा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते अगोदर आपण आता बघूयात. आता उत्तरामध्ये आपण बघूयात. समजा सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण हे किती आहेत? तर ते x आहेत. आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे आपण एक चल मांडलं, ते आहे x आहे. मग त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण हे किती असणार आहेत? तर x अधिक 10 असतील. ठीक आहे. आता दिलेल्या अटीनुसार आता त्यांनी अट काय दिलेली आहे बघा, ती महत्त्वाची अट आहे. पहिल्या चाचणीतील गुणांचा वर्ग हा दुसऱ्या चाचणीतील गुणांच्या 5 पटीने इतका आहे. मग आता बघा, पहिली चाचणीतील गुण आहेत x, तर त्याचा वर्ग करायचा आहे. कारण बघा, पहिल्या चाचणीतील गुणांचा वर्ग म्हणजेच तिथं एक्सचा वर्ग होईल. तो काय आहे? तर बघा, दुसऱ्या चाचणीतील गुणांच्या 5 पट आहे. मग त्याच्यामुळे दुसऱ्या चाचणीतील जे गुण आहेत त्याला गुणिले 5 करायचं आहे. ठीक आहे, हे समीकरण महत्त्वाचं आहे. याच्यावरून आपण हे समीकरण लिहिलेलं आहे. तर बघा, पहिल्या चाचणीतील गुणांचा वर्ग हा दुसऱ्या चाचणीतील गुणांच्या 5 पट इतका आहे. ठीक आहे, आता हे आपण सॉल्व करूया. x वर्ग आहे तशीच राहतील, बरोबर 5ने आतील संख्यानं गुणूया. 5 गुणिले x म्हणजेच 5x अधिक 5 10 50. ठीक आहे, आता बघा, x वर्ग आहे तशीच राहिल्यात. आता या संख्यांचे चिन्ह डाव्या बाजूला आल्यानंतर बदलणार आहेत. म्हणजेच इथं काय काय राहील बघा, अधिक 500 वजा 5x होतील आणि अधिक 50 वजा 50 होतील, बरोबर 0. आता हे वजा 50 मुळे आपण कसे काढलेले आहेत बघा, फॅक्टर्स कसे पडलेले आहेत. वजा 10 अधिक 5, 10 5 50 आणि वजा 10 अधिक 5 म्हणजेच वजा 5 आहेत. राईट, म्हणजेच बघा, x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. आता याच्यामध्ये आपण x कॉमन काढलेला आहे बघा. x कंसात x वजा 10 राहिलेला आहे, अधिक इथं 5 कॉमन येतील, नाही तर x वजा 10 तोच कंस येईल बघा. 5 गुणिले x 5x आणि 5 गुणिले वजा 10 म्हणजेच वजा 50 आहेत. ठीक आहे, आता जो कॉमन कंस आहे तो आपण पहिल्यांदा घेऊया. x वजा 10 आणि गुणिले x अधिक 5 बरोबर 0. आता प्रत्येक कंस बरोबर आपण 0 घेऊयात. आता x वजा 10 बरोबर 0 होईल किंवा x अधिक 5 बरोबर 0 होईल. आता x बरोबर वजा 10चे अधिक 10 होतील किंवा x बरोबर अधिक 5चे वजा 5 होतील. पलीकडे गेल्यानंतर चिन्हे बदलतात, परंतु गुण हे ऋण नसतात आणि म्हणून x बरोबर 5 हे अग्राह्य आहेत आणि म्हणून x बरोबर 10 हे ग्राह्य आहे. व त्याच्यामुळे पहिल्या चाचणीत मिळालेले गुण हे किती असणार आहेत बघा, तर x असणार आहेत आणि ते किती आहेत? तर ते 10 आहेत. आणि सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण हे किती असणार आहेत? तर ते 10 आहेत. त्यांना फक्त पहिल्या चाचणीत मिळालेले गुण आपल्याला काढायचे होते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. पुढचा 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. 6वा प्रश्न बघा, श्री कासम यांचा मातीची भांडी बनविण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्यांचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असते. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य हे 600 असेल, तर प्रत्येक भांड्यांचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा. है ना, आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य आणि एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. मग उत्तरामध्ये आपण सुरुवातीला काय लिहिणार आहोत बघा. समजा श्री कासम दररोज x भांडी बनवतात. किती बनवतात आपल्याला माहीत नाही, आपण x चल मांडलेला आहे. म्हणून प्रत्येक भांड्यांची निर्मिती किंमत मग किती होईल बघा, तर रुपये 10x अधिक 40 होईल. ओके, कारण त्यांनी दिलेले आहे बघा, संख्येची 10 पट अधिक 40 असते. मग त्याच्यामुळे काय लिहिणार आहोत आपण, प्रत्येक भांड्याची निर्मिती किंमत ही किती रुपये असणार आहेत? 10x अधिक 40 असणार. त्यांनी आपल्याला प्रश्नातच हे दिलेलं आहे. मग आता भांड्यांची संख्या गुणिले प्रत्येक भांड्यांची निर्मिती किंमत बरोबर काय असणार आहे? तर ते एकूण उत्पादन असणार आहे. मग आता भांड्यांची संख्या गुणिले प्रत्येक भांड्यांची निर्मिती किंमत म्हणजेच हे येणार आहे x गुणिले 10x अधिक 40 बरोबर 600 आहे. कारण का 600 त्यांनी काय दिलेलं आहे, एका दिवसातील भांड्यांची निर्मिती मूल्य दिलेलं आहे. मग आता हे आपण इथं सॉल्व करूया. x लातून गुणूया, x गुणिले 10x म्हणजे 10xचा वर्ग अधिक 40 गुणिले x म्हणजे 40x बरोबर 600 आहे. ठीक आहे, आता इथं काय बघा, 10x वर्ग अधिक 40x 600 अधिक आहेत या साईडला गेले आले की ते वजा 600 होतील. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 10 आहे, 40 आहे, 600 म्हणजे आपण या ठिकाणी या समीकरणाला आपण 10ने भागू शकतो.
समीकरणातील दोन्ही बाजूंना 10ने भागून, मग त्याच्यामुळे आपल्याला समीकरण काय मिळेल बघा, x वर्ग अधिक 4x वजा 60 बरोबर 0 येईल. आता काय याचे अवयव पडतील बघा, वजा 60चे कसे पडतील तर अधिक 10 वजा 6, 10 60 आणि अधिक 10 वजा 6 म्हणजेच अधिक 4 आहे या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे हे अवयव आहेत ते बरोबर आहेत. मग x वर्ग अधिक 10x वजा 6x आणि वजा 60 बरोबर 0 येईल. राईट. मग आता बघा, त्याच्यामध्ये काय कॉमन काढू शकतो तर x कॉमन काढणार, मग x अधिक 10 राहिले तर आणि वजा याच्यामध्ये बघा वजा 6 कॉमन निघतील का आणि हाच कंस इथं येईल. मग हे बरोबर आहे का बघा, वजा 6 गुणिले x म्हणजेच वजा 6 आणि वजा 6 गुणिले 10 म्हणजेच वजा 60. ठीक आहे, म्हणजे हे बरोबर आहे. आता कॉमन कंस आपण पहिल्यांदा घेऊया, x अधिक 10 गुणिले राहिलेले आता दुसऱ्या कंसामध्ये x आणि वजा 6 बरोबर 0. प्रत्येक कंस बरोबर 0 घेऊया नेहमीप्रमाणे. x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. मग xची किंमत किती गेली, 10 पलीकडे गेल्यानंतर ते वजा होतील म्हणजेच वजा 10 किंवा x बरोबर वजा 6 पलीकडे गेले की ते अधिक 6 होतील. परंतु बघा भांड्यांची संख्या ही ऋण नसते, मग त्याच्यामुळे x बरोबर 10 ही किंमत अग्राह्य असणार आहे. मग ग्राह्य किंमत कोणती आहे बघा, तर ती x बरोबर 6 आहे. आणि म्हणून एका दिवसात बनवल्या जाणाऱ्या भांड्यांची संख्या ही किती आहे बघा, तर ती 6 आहे. म्हणजे एका दिवसात ते 6 भांडी बनवतात. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक भांड्याचं हे निर्मिती मूल्य काढायचं आहे. म्हणजेच बघा, आणि प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य, मग ते कसं लिहिलं आहे आपण, तेच कोणतं समीकरण दिलेलं आहे, 10x अधिक 40 लिहिलं आहे. मग आता 10 गुणिले x आहे 6 आणि अधिक 40, मग 10 60 अधिक 40, मग त्याच्यामुळे यांची बेरीज किती झाली बघा, तर ती 100 झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या ही 6 आहे आणि प्रत्येक भांड्यांचे निर्मिती मूल्य हे किती आहे बघा, तर ते 100 रुपये आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न आहे तो सोडवायचा होता. आणि अजूनही ज्यांनी अधिराज क्लासेसला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं आहे ते प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ खाली जर हाईप बटन असेल तर त्या हाईप बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यास मदत होते. ओके, पुढचा 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. 7वा प्रश्न बघा, एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रत्येकाला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. 10 ताचा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित बघा आपल्याला कसा सॉल्व करायचा आहे ते. आता बघा प्रश्नामध्ये उत्तरामध्ये येईल, समजा नदीच्या प्रवाहाचा वेग हा ताशी x किलोमीटर आहे. पहिल्यांदा चल मानणं आवश्यक आहे, तो आपण आता x चल मांडलेला आहे. आता त्यांनी प्रश्नात काय दिलेलं आहे बघा, बोटीचा संथ पाण्यातील वेग हा ताशी 12 किलोमीटर आहे आणि म्हणून बोटीचा नदीच्या प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग हा किती असेल तर तो 12 अधिक x किलोमीटर असेल. ठीक आहे, x किलोमीटर प्रति तास असेल है ना. आणि बोटीच्या नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग, आता बघा विरुद्ध दिशेला आहे त्याच्यामुळे 12 मधून x हे वजा करायचं आहे. ठीक आहे, आणि बोटीच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने जर असेल तर 12 मध्ये x मिळवायचे आहेत आणि प्रवाहाच्या विरुद्ध असेल तर 12 मध्ये x हे वजा करायचे आहेत. ठीक आहे, दिशेने असेल तर अधिक आणि विरुद्ध असेल तर वजा, हा फरक फक्त लक्षात ठेवा. त्याच्यामुळे याचा वेग हा 12 वजा x किलोमीटर प्रति तास होईल. ठीक आहे, आणि त्यांनी परत काय आपल्याला अट सांगितलेलं आहे, प्रत्येकाला नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ, तर तो कसा लिहितो आपण, वेळ कसं लिहितो तर मग अंतर भागिले वेग लिहितो है ना. मग आता अंतर किती आहे बघा, तर ते 36 आहे. वेग हा किती आहे त्याचा, तर तो 12 वजा x किलोमीटर आहे है ना. मग 36/12 वजा x येईल, हे तास होतील. आणि त्याला या ठिकाणी बघूया आपण, त्याला 36 किलोमीटर परतीचा प्रवाहाच्या दिशेने करण्यास लागणारा वेळ. आता बघा तो सुद्धा कसा असणार आहे, तर तो अंतरछेद वेगच असणार आहे. अंतर आहे 36 आणि परतीचा प्रवास प्रवाहाच्या दिशेने म्हणजे इथं 12 अधिक x होतील. म्हणजे इथं काय आपल्याला मिळेल तर 36/12 अधिक x हे तास होतील. ओके, आता पुढचं काय असणार आहे बघा, प्रत्येकाला प्रवास करण्यास लागणारा एकूण वेळ हा त्याने दिलेला आहे ऑलरेडी प्रश्नात, तर तो आहे 8 तास आहे. म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागणारा वेळ अधिक प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणारा वेळ बरोबर काय आहे, तर ते 8 आहे. समीकरणानुसार आपण हे लिहिलेलं आहे.
आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागणारा वेळ आपण कसं लिहिला आहे 36/12 - x लिहिलेला आहे आणि अधिक प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच 36/12 + x बरोबर किती आहे तर तो 8 आहे, कारण घटकाचा आपण एकूण वेळ लिहिलेला आहे. मग आता या ठिकाणी बघा आपण काय करूया, आता समीकरणाच्या प्रत्येक पदाला आपण 4ने भागूया. ठीक आहे, त्या टाइम आपण आता समीकरणाच्या प्रत्येक पदाला आपण 4ने भागूया. आता इथं बघा 36ला 4ने भागल्यानंतर इथं 9 राहतील. 12 - x आहे तसेच राहतील. ठीक आहे, 36/4 म्हणजे इथं आपल्याला 9 मिळते, कारण का 9 × 36. 9/12 + x बरोबर इथं बघा 4ने भागल्यानंतर इथं आपल्याला काय मिळेल बघा, तर ते 4 × 2 = 8 म्हणजे इथं 2 राहतील. ठीक आहे, आता इथं फक्त 2 न लिहिता आता इथं बघा अंशाने छेद आहे, मग इथं सुद्धा अंशाने छेद आपण करूया. मग फक्त 2 न लिहिता आपण 2/1 करूया, किंमत तीच राहणार आहे. राईट. मग आता आपण काय करूया बघा, या ठिकाणी बघा तुम्हाला दिसते बघा. आता यांचा तिरकस गुणाकार आपण करूया, म्हणजेच 9 × 12 + x अधिक 9 × 12 - x छेद काय होईल तर यांचा गुणाकार होईल, म्हणजेच 12 - x दुसऱ्या कंसामध्ये 12 + x बरोबर काय होईल, उजव्या बाजूची संख्या 2/1 ही तशीच राहील. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप काय मिळणार बघा आपल्याला, आपण 9 या ठिकाणी कॉमन काढले, मग आतमध्ये काय काय राहील बघा, कंसामध्ये 12 + x अधिक 12 - x राहील आणि छेदस्थानीचे ते 2 जे कंस आहेत 12 - x × 12 + x तसेच राहतील. उजव्या बाजूची संख्या सुद्धा तशीच येईल 2/1. आणि इथं बघा 9 × आता -x अधिक x कॅन्सल, 12 आणि 12 किती झाले तर ते 24 झाले. आणि आता छेद बघा, आता या ठिकाणी बघा 12 - x आणि 12 + x म्हणजे हे काय आहे बघा, तर ते a - b आणि a अधिक b आहे. मग याचा हा जो विस्तार कोणाचा आहे तर a² - b² आहे. मग इथं a काय आहे बघा, तर 12 आहे आणि b काय आहे तर ते x आहे. म्हणजेच आता a² काय येईल तर 144 येईल, म्हणजेच 12चा वर्ग हा 144 येईल आणि b म्हणजे x तर तो x² येईल. म्हणजेच या एक्सपेन्शनचं आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, या विस्ताराचं हे रूप आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी 144 - x² म्हणजेच a² - b² आपण या ठिकाणी हे लिहिलेलं आहे आणि पुढचे जे 2/1 आहे ते आपण तसेच लिहिलेलं आहे. मग वंशस्थानी काय येईल 9 × 24/144 - x² बरोबर 2/1. आता यांचा गुणाकार किती येतो बघा, तर 216 येतो. छेदस्थानची संख्या आहे तशीच राहील बरोबर 2/1. आता बघा यांचा आपण तिरकस गुणाकार करूया. 216 × 1 तसेच राहतील आणि इथं काय राहील बघा 2 × ही संख्या करूया, म्हणजे 144 - x² म्हणजेच आता 216 बरोबर 144 × 2 म्हणजे 288 होतात आणि 2 × -x² म्हणजेच बघा -2x² इथं होईल. आता दोन्ही बाजूंना 2ने भागून, आता बघा 2ने भागल्यानंतर आपल्याला हे समीकरण मिळणार आहे 108 बरोबर 144 - x². ठीक आहे, आता आपण काय करूया, आता हे फक्त आपण या साईडला घेऊया, त्यांच्या जागांची फक्त अदलाबदल करूया. 44 - x² बरोबर 108 होईल. मग आता बघा 144 तशीच राहतील अधिक 108 - 108 होईल आणि x² x² होईल. आपण x² पलीकडच्या साईडला ठेवूया. ठीक आहे, मग आता बघा यांचे वजाबाकी किती येते तर ते 36 येते आणि x² हे तसंच राहील. आता बघा दोन्ही बाजूंचे आपण वर्गमुळे घेऊयात. 36चे वर्गमूळ हे 6 आहे आणि x² वर्गमूळ हे x असते. ठीक आहे, परंतु आता बघा x² बरोबर आता इथं काय येईल अधिक 6, दोन्ही संख्या चिन्ह आपण लिहिणार आहोत. x बरोबर अधिक -6, x बरोबर 6 किंवा x बरोबर -6, परंतु वेग हा ऋण नसतो, मग त्याच्यामुळे x बरोबर वजाचा ही किंमत अग्राह्य आहे. आणि म्हणून x बरोबर 6 ही किंमत आता आपण पकडायची आहे, म्हणजेच धरायची आहे. मग त्याच्यामुळे नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग हा किती असणार आहे तर तो x बरोबर 6 म्हणजे 6 किलोमीटर असणार आहे. ठीक आहे, या प्रश्नाबद्दल जर काय डाऊट असेल तर मला कमेंट करून लगेच सांगा. त्याच्यानंतर प्रश्न 8वा काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. 8वा प्रश्न आपण बघूयात. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून एक काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील, हा त्याने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, बघूयात आता आपण या ठिकाणी. उत्तरामध्ये बघा, समजा निशूला एक काम करण्यास हे x दिवस लागतात. आपल्याला किती दिवस लागतात माहीत नाही, मग आपण x मानूया. पिंटूला ते काम करण्यास x अधिक 6 दिवस लागतील. ठीक आहे, त्याने प्रश्न दिलेला आहे. निशूला एका दिवसात 1/x काम पूर्ण करतो. ठीक आहे, त्याने कंडिशन दिलेली आहे आणि पिंटू एक दिवसात 1/x अधिक 1/x अधिक 6 काम पूर्ण करतात. ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपण बघूया दोघांनी मिळून 4 दिवसात केलेले
काम. आता 4 दिवसात काम केलं ते सुद्धा दोघांनी मिळून केलेलं आहे. हे निशूचं आहे आणि हे पिंटूचं आहे. ठीक आहे. मग आता हे दोघांची मिळून केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ॲड होईल, म्हणजे आज बेरीज होईल आणि 4 दिवसात काम केलं आहे त्याच्यामुळे दोघांच्याही कामाला त्याला पण 4ने गुणायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता बघा दिलेल्या अटीनुसार दोघे मिळून 4 दिवसात एक काम पूर्ण करतात आणि म्हणून दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? 4 दिवसात ते एक काम पूर्ण करतात. ही कंडिशन पुन्हा एकदा सांगते. दोघे मिळून म्हणजे दोघांचं इथं ॲडिशन होईल. 4 दिवसात एक काम पूर्ण करतात. मग त्याच्यामुळे 4 गुणिले 1/x अधिक 1/x अधिक 6 बरोबर इथं काय होईल तर ते 1 होईल. कारण का एका दिवसात होईल म्हणून इथं 1 येईल. आता बघा हे संख्या आहे तशी राहतील. 4 गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होतील म्हणजेच ते 1/4 होतील. आता ही कंसातील संख्या आपण तशीच लिहिणार आहोत. 1/x अधिक 1/x अधिक 6 बरोबर 1/4. आता ह्यांचा आपण काय करूया क्रॉस हे करूया मल्टिप्लिकेशन करूया. x अधिक 6 गुणिले 1 म्हणजेच तसं राहणार. x गुणिले 1 म्हणजे 1 आणि यांचा गुणाकार होईल म्हणजेच x गुणिले x अधिक 6 बरोबर उजव्या बाजूची संख्या ही तशीच राहील. ठीक आहे. मग आता इथं बघा x गुणिले x अधिक x म्हणजेच 2x आणि अधिक 6 तशीच राहतील. xने यातील संख्यानं गुणूया. x गुणिले x म्हणजेच x वर्ग, x गुणिले 6 म्हणजे 6x बरोबर 1/4 तसंच राहील. आता आपण काय करूया ते तिरकाच गुणाकार करूया. 4ने या ठिकाणी गुणूया आणि x वर्ग अधिक 6ने इकडे आपण आता गुणून घेऊया. तर बघा तिरकस गुणाकार केल्यानंतर 1 गुणिले x वर्ग अधिक 6x बरोबर 4 गुणिले 2x अधिक 6 येईल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण आता बघूया 1 गुणिले हे कंस तसंच राहील म्हणजेच x वर्ग अधिक 6x बरोबर 4ने आतील संख्याने गुणूया. 4 दुनी 8x अधिक 6×24. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे हे संख्या आपण आहे तशीच लिहूया. हे पद आणि हे पद आपण डाव्या बाजूला घेऊया. त्यांच्या संख्या हे बदलणार आहेत म्हणजेच x वर्ग अधिक 6x अधिक 8x वजा 8x होईल आणि वजा अधिक 24 वजा 24 होईल बरोबर 0 होईल. ठीक आहे. म्हणजे तिथं काय राहील बघा आता x वर्ग अधिक 6 वजा 8 म्हणजेच वजा 2 राहील आणि वजा 24 बरोबर 0 राहील. ठीक आहे. आता वजा 24चे अवयव कसे पडतात बघा तर 6×24 तिथं वजा 2x यायला पाहिजे म्हणजेच वजा 6 अधिक 4 म्हणजेच तिथं वजा 2 आपल्याला मिळत आहे. म्हणजेच तिथं काय राहील बघा तर x वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0. आता याच्यामध्ये आपण काय कॉमन करणार तर x कॉमन करणार. कंसात काय राहील तर x वजा 6 राहील. अधिक इथं काय कॉमन करणार तर 4 कॉमन इथं 4 कॉमन काढणार आणि कंसामध्ये x वजा 6 बरोबर 0. कॉमन कंस आहे तो आपण आता एकदाच लिहिणार आहोत म्हणजेच बघा x वजा 6 अधिक दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 4 बरोबर इथं अधिक नसणार आहे बरं की इथं गुणिले आहे. अधिक इथं चुकून लिहिलेलं आहे. x वजा 6 दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 4 बरोबर 0 आहे. ठीक आहे. मग आता प्रत्येक कंस बरोबर आपण 0 घेऊया नेहमीप्रमाणे. x वजा 6 बरोबर 0 किंवा x अधिक 4 बरोबर 0. आता x बरोबर वजा 6 पलीकडे गेले की ते अधिक होतील किंवा x बरोबर अधिक 4 पलीकडे गेले की ते वजा 4 होतील. ठीक आहे. आता बघा परंतु दिवसाची संख्या ही ऋण नसते है ना ती नेहमी धन असते म्हणून x बरोबर वजा 4 हे अग्राह्य आहे म्हणून x बरोबर 6 हे फक्त ग्राह्य आपण धरणार आहोत. म्हणून निशूला एक काम करण्यास हे 6 दिवस लागतात बरोबर. x बरोबर 6 म्हणजेच निशूला एक काम करण्यासाठी आपण 6 दिवस लागतात आणि पिंटूला एक काम करण्यास लागणारे दिवस म्हणजेच ते किती असणार आहे तर ते x अधिक 6 असणार आहेत म्हणजे 6 अधिक 6 किती झाले 12 झाले. ठीक आहे. आणि म्हणून पिंटू आणि निशू यांना एक काम करण्यास लागणारे दिवस अनुक्रमे 12 आणि 6 आहेत. ठीक आहे. पुढचा 9वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. 9वा प्रश्न बघा 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार हा भाजकाच्या 5 पटींपेक्षा 6ने अधिक येत असून बाकीही 1 येते तर भागाकार व भाजक किती आहेत. ठीक आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे व्यवस्थित त्यातलं लक्ष द्यायचं आहे. बघा प्रश्न आहे तो उत्तर आता असं लिहायचं आहे आपल्याला. समजा भाजक हा x आहे. भाजक किती आहे माहीत नाही आपण x घेतलेला आहे. मग भागाकार हा किती होईल बघा तर 5x अधिक 6 होईल है ना. मग त्याच्यामुळे भागाकार बघा भाजकाच्या 5 भाजक आहे x मग भाजकाचा भागाकार हा भाजकाच्या 5 पटींपेक्षा 6ने अधिक आहे है ना. मग त्याच्यामुळे तर अधिक 6 होईल. ठीक आहे. ही कंडिशन इथं आपण इथं लिहिलेली आहे. मग आता आपल्याला माहित आहे भाज्य म्हणजेच काय असते तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी असते हा रूल आपल्याला माहित आहे. मग आता दिलेल्या अटीनुसार भाज्य किती आहे तर तो 460 आहे. मग आता इथं बघा भाज्याच्या ठिकाणी आपल्याला 460 लिहायचे आहेत बरोबर. x गुणिले 5x अधिक 6 अधिक 1 लिहायचं आहे. ठीक आहे. कारण बाकी त्यांनी आपल्याला 1 दिलेले आहे.
आणि म्हणून 460 बरोबर x गुणिले 5x म्हणजे 5xचा वर्ग अधिक x गुणिले 6 6x अधिक 1 बरोबर नाही, फक्त इथे 1 राहणार आहे. आता बघा ह्या सगळ्या हे पद आपण या साईडला घेतो, सगळ्या त्यांचे चिन्ह बदलणार आहेत. ठीक आहे. मग आता अधिक 5x वर्गाचा वजा 5x वर्ग होईल, अधिक 6x वजा 6 होईल आणि अधिक 1चा वजा 1 होईल आणि अधिक 460 जे आहे ते तसेच राहतील आणि बरोबर इकडे फक्त 0 राहील. ठीक आहे. आता इथं बघा अधिक 1 आणि वजा 1 अधिक 460 म्हणजेच अधिक 459 येईल आणि इथं काय राहील बघा वजा 5x वर्ग वजा 6x अधिक 459 बरोबर 0. आता या ठिकाणी आपण प्रत्येक पदाला आता वजाने गुणूया. वजाने गुणल्यानंतर आपल्याला इथं काय मिळेल बघा, तर अधिक 5x वर्ग अधिक आता इथं बघा 459. आता इथं बघा 459 कसं असणार, 459ची फोड कशी करायची बघा, अधिक 51 आणि वजा 45. बघा 51 गुणिले 45 किती होतात, 459 होतात. आणि इथं बघा अधिक 6x आणण्यासाठी आपण अधिक 51 आणि वजा 45 केले. 51 मधून 45 गेले की तर राहतात बघा, तर ते अधिक 6 राहतात. ओके. मग नेक्स्ट स्टेप आपल्याला काय मिळेल बघा, तर 5x वर्ग अधिक 51x वजा 45x वजा 459 बरोबर 0 येईल. ओके. मग आता ह्याच्यामध्ये इथं काय आहे, इथं सुद्धा x आहे, मग इथं x कॉमन राहील. कंसात काय राहील बघा, इथं तर 5x राहील. x गुणिले 5x म्हणजेच 5xचा वर्ग आणि इथं 51 आहे म्हणजे इथं x गुणिले 51 म्हणजेच 51. आता इथं बघा 9 कॉमन राहील, इथं 9 आपण कंसाच्या बाहेर घेतला आणि इथं काय राहिलं बघा, आता बघा 9 5 45x इथं. ठीक आहे. आणि अधिक 9 गुणिले 51 म्हणजेच 459 इथं आलेला आहे. मग आता हा कॉमन कंस आपण पहिल्यांदा घेऊया, 5x अधिक 51. दुसऱ्या कंसामध्ये x वजा 9 बरोबर 0 येईल इथं. मग आता 5x अधिक 51 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. इथली स्टेप तर तुम्हाला आता माहीतच आहे. ठीक आहे. मग 5x बरोबर वजा 51 होईल किंवा x बरोबर अधिक 9 होईल. मग xची किंमत कशी काढणार आपण बघा, x बरोबर 5 गुणिले आहेत पलीकडे गेले की ते छेदस्थानी जातील म्हणजेच वजा 51/5 होईल किंवा x बरोबर इथं 9 येईल. परंतु भाजक ही नैसर्गिक संख्या आहे असे उदाहरणात त्यांनी दिलेलं आहे, म्हणून x बरोबर वजा 51/5 हे अग्राह्य असणार आहे आणि म्हणून x बरोबर 9 हे आपण ग्राह्य धरूया. मग भाजक किती आला बघा, तर तो x बरोबर 9 आला आणि मग भागाकार किती येणार आहे, तर तो आहे 5x अधिक 6 म्हणजेच 5 गुणिले 9 करायचं आहे आणि अधिक 6 मिळवायचा आहे. मग 9 5 45 आणि अधिक 6 किती आले, तर ते 51 आले. म्हणजेच भागाकार हा 51 आहे आणि भाजक हा 9 आहे. ओके. लगेच शेवटचा 10वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. तर बघा 10वा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर CD आहे. CD असून त्याचे क्षेत्रफळ हे 33 चौरस सेंटीमीटर आहे. तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी पुढील कृती पूर्ण करा. पुढील कृती पूर्ण करून काढा. ओके. आता त्या प्रश्नानुसार आपल्याला अशा पद्धतीची आकृती काढायची आहे. आता हा समलंब चौकोन आपल्याला दिसतोय, तो आहे ABCD. ओके. याच्यामध्ये बघा हा लंब आहे, AM हा लंब आहे. ठीक आहे. एमच्या ठिकाणी लंबाचे चिन्ह आहे. एमची बाजू किती आहे बघा, तर ते x वजा 4 सेंटीमीटर आहे. AB किती आहे, तर तो 1 सेंटीमीटर आहे. DC किती आहे बघा, तर तो 2x अधिक 1 सेंटीमीटर आहे. हे आता आपण पुढे बघणार आहोत. आणि त्या चौकोनाचे हा क्षेत्रफळ आहे ते 33 चौरस सेंटीमीटर आहे. ओके. आता आपल्याला उत्तरात काय लिहायचं आहे बघा, तर त्याने प्रश्नातच आपल्याला दिलेला आहे की चौकोन ABCD हा एक समलंब चौकोन आहे. म्हणजेच AB समांतर CD आहे. AB समांतर काय आहे, तर ते CD आहे. मग आता क्षेत्रफळ कसं करणार आहोत आपण बघा, तर AF चौकोन ABCD बरोबर 1/2 गुणिले A अधिक B करायचा आहे ना, A अधिक AB अधिक CD करायचा आहे आणि गुणिले AM हे लंब आहे ना, लांबी गुणिले रुंदी म्हणतो आपण त्या. मग आता बघा चौकोन ABCDचं जे त्यांनी क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला ते किती आहे, तर ते 33 आहे. आणि 1/2 गुणिले AB किती मांडलं आहे आपण, x मांडलेला आहे आणि CD किती आहे बघा, तर ते 2x अधिक 1 आहे ना, आणि गुणिले AM आहे ते आहे x वजा 4 आहे. मग हे आपण आता सोडूया बघा. आता 1/2 आहे, 2 आहे छेदस्थानी, पलीकडे गेले की ते गुणिले होतील म्हणजे 33 गुणिले 2 होतील, तर ते किती आले बघा 66 आले. आणि हे आपण आहे तसंच लिहूया बघा, 2x अधिक x किती झाले, 3x झाले, अधिक 1 तसंच लिहिला गुणिले x वजा 4. मग 66 बरोबर बघा. आता याने या संख्येला आपण आतील संख्येनं गुणूया. 3x गुणिले x म्हणजेच 3x वर्ग वजा 3x गुणिले वजा 4 म्हणजेच 4 त्रिक 12x अधिक 1 गुणिले x म्हणजेच 1x आणि 1 गुणिले वजा 4 म्हणजेच वजा 4 येईल. म्हणजे 66 बरोबर इथं बघा 3x वर्ग वजा 12x अधिक x म्हणजेच वजा 11x आणि वजा 4 तसेच लिहिले आपण. आता आपण काय करूया बघा,
आता 66 आहे ते आपण पलीकडे नेऊया. म्हणजेच काय होईल बघा, 3x वर्ग वजा 11x वजा 4 आणि अधिक 66चे वजा 66 झाले. बरोबर इकडे 0 राहिले फक्त. मग आता बघा, आता या ठिकाणी बघा काय काय राहते, 3x वर्ग वजा 11x वजा 4 वजा 66 म्हणजेच वजा 70 येईल. मग आता वजा 70चे कसे फॅक्टर्स आपल्याला मिळतात, तर वजा 21 आणि अधिक 10, 21 10 70 आणि इथं बघा 21 अधिक 21 सॉरी वजा 21 अधिक 10 म्हणजेच किती झाले बघा, तर ते वजा 11 इथं मिळतात आपल्याला. म्हणजेच 3x वर्ग वजा 21x अधिक 10 सॉरी ह्याचे 21 गुणिले 10 70 नाही येणार, परंतु 21 10 21 आणि 10 म्हणजेच वजा 21 आणि अधिक 10 म्हणजेच किती येतात बघा, तर ते वजा 11 येतात. हे आपल्याला या ठिकाणी दिसते. आपण इथे आपण आता करूया सॉल्व. 3x वर्ग वजा 21x अधिक 10x वजा 70 बरोबर 0 आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय कॉमन करू शकतो बघा, म्हणजे इथं टर्म कोणती आहे, 3x वर्ग वजा 21x आहे. म्हणजे इथं आपण 3x कॉमन काढलं, मग कंसात काय राहील बघा, x वजा 7 कारण 7 त्रिक 21 आहे इथं. आणि इथं 10 कॉमन काढू शकतो, म्हणजे बघा 10 आणि इथं राहील हा कंस इथं घ्यायचा आहे. 10 गुणिले x म्हणजे 10x आणि वजा 70 10 7 70 इथं आलेलं आहे. आता इथं बघा x वजा 7 आणि दुसऱ्या कंसामध्ये 3x अधिक 10 बरोबर 0. मग प्रत्येक कंस बरोबर आपल्याला 0 घ्यायचा आहे. म्हणजेच x वजा 7 बरोबर 0 किंवा 3x अधिक 10 बरोबर 0. मग x बरोबर किती येईल बघा, वजा 7 अधिक 7 होतील किंवा 3x बरोबर इथं वजा 10 होतील. मग x ची किंमत काढू शकतो. 3ला x गुणिले पलीकडे गेले की ते भागिले होतील, म्हणजेच x बरोबर वजा 10/3 राहील. परंतु लांबी ही नेहमी कधीच ऋण नसते, ती धन असते. मग त्याच्यामुळे x बरोबर वजा 10/3 हे नसणार आहे, ते अग्राह्य आहे. म्हणून x बरोबर 7 हे ग्राह्य धरूया. मग AB किती आला बघा, तर तो 7 सेंटीमीटर आला. मग CD किती येतील, तर तो 2x अधिक 1 म्हणजेच 2 गुणिले 7 अधिक 1 म्हणजेच 7 दुनी 14 आणि 1 किती झाले, तर ते 15 झाले. BC किती आहे बघा, तर तो आहे x वजा 2 आहे. म्हणजेच x वजा 2. मग x किती आहे, तर तो 7 आहे. मग 7 वजा 2 बरोबर किती आले, तर ते 5 आले. म्हणजेच BC हा आपल्याला 5 मिळाला. AD किती आहे बघा, तर तो 5 आहे. म्हणजेच आता याच्यावरून सगळ्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. AB बरोबर 7 सेंटीमीटर, CD बरोबर 15 सेंटीमीटर आणि BC बरोबर AD असणार आहे आणि तो आहे 5 सेंटीमीटर आहे. कारण का BC बरोबरच AD, मग BC जर 5 असेल तर AD सुद्धा हा 5च येईल. मग BC बरोबर AD बरोबर 5 सेंटीमीटर आहेत. अशा पद्धतीने आपला सराव संच तो 2.6 जो आहे तो पूर्णपणे सोडवून झालेला आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर लगेचच कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये मला हाईप बटन दिसेल, स्टार असलेलं हाईप बटन दिसेल, तर ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलला जास्त पॉईंट्स मिळतील, तेवढा आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल. ठीक आहे. जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, जेणेकरून 10वीचे सर्व भाग 1 आणि भाग 2चे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये अगदी बघायला मिळतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 पूर्णपणे बघणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय.